नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केलाय। त्यांनी अजित पवारांचा राजीनामा मागितला आहे। उद्याच त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। असं झालं नाही तर मी अमित शहांना दिल्लीत भेटून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करेन असंही म्हटलंय। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातल्या 40 एकर जमिनीच्या आर्थिक व्यवहारातील घोळामुळे अजित पवारांवर टीका होत आहे। त्यांनी आपल्या मुलाला पाठीशी घातला आहे, सत्तेचा दुरुपयोग केला आहे, पार्थवर गुन्हा दाखल का नाही केला असे अनेक प्रश्न विरोधकांसह अंजली दमानिया यांनी उपस्थित केले आहेत। याच व्यवहाराचा पाठपुरावा करताना आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा केलाय। त्यांनी सांगितले की माझ्या हाती आलेला डेटा महाराष्ट्राला हादरवून टाकणारा डेटा आहे। हे जे कोणी स्वयंघोषित भाई दादा आहेत त्यांनी आत्ताच्या आत्ता जमिनींची होणारी लूट थांबवावी, शेतकऱ्यांचा छळ थांबवावा असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। शीतल तेजवानी आणि अमेडिया LLP मध्ये झालेलं टर्म शीट आहे की ही जमीन जी आहे ती शीतल तेजवानीच्या नावावर 40 एकर जमीन आहे आणि ती त्यांनी आम्हाला लीजवर 5 वर्षासाठी दिली आहे आणि इथे आम्ही डाटा सेंटर उघडणार आहे असं म्हणून LOI घेतलं। LOI हे दाखवून स्टॅम्प ड्युटी जी प्रचंड प्रमाणात लागणार होती ती 500 रुपयात केली गेली ते LOI दाखवून। तर हे LOI कशासाठी होतं, याच्यापेक्षा मोठे फ्रॉड्स होऊ शकतात का? एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक यांचे सगळी झूट हे सगळं बाहेर येतंय। पहिलं त्यांनी जे म्हटलं ते खोटं। त्यांनी जे रजिस्ट्रेशनचे जे अधिकार पार्थ पवार यांनी दिग्विजयांना दिले की रेझोल्युशन पास केलं की तुम्ही LOI ची मागणी करा, हे ते LOI चे डॉक्युमेंट सरळ सरळ दाखवत आहेत की जमिनीच्या स्टॅम्प ड्युटीसाठी हे वेव्हर मागितलंच गेलं नव्हतं, हे जमिनीसाठी व्यवहारच नव्हता, हा फक्त डेटा सेंटर उभा करतोय। त्याच्यासाठी आम्ही 98 लाखाची मशिनरी तिथे घालतोय आणि याला IT सेंटरचं तुम्ही LOI देण्यात यावं अशी ती मागणी होती। आणि हे सगळं जे त्याच्या पुढे घडलं 24 तारखेला त्यांना ते LOI दिलं। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ, पुणे।